संभाजीनगरमध्ये एफडीआयने मोठी कारवाई केली, त्याच्यावर प्रेसही घेतली. मात्र जो गुटखा जो डीलर आहे तो गुजरातमधला आहे, त्यामुळे ही सर्व कारवाई थांबलेली आहे. असं आहे की महाराष्ट्रामध्ये काय मिळत नाहीये. गुजरात नंतर सगळ्यात जास्त ड्रग्ज मिळते ते महाराष्ट्रामध्ये मिळते. गोव्याची दारू सगळ्यात जास्त अनऑफिशियल मिळते ती महाराष्ट्रामध्ये मिळते. आणि म्हणून ज्या ठिकाणी काहीही ज्या बंदी असलेले किंवा जे व्यसनाचे असलेले विषय जे आहेत ते सगळे गुजरात राज्यातूनच येत आहेत. तुम्ही गेले वर्ष दीड वर्षातले सगळ्या 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 हे काय ते चरस असतो, गांजा असतो, काय दुसरं असतं मला माहित नाही, पण जे काही हे अवैध धंदे किंवा अवैध पदार्थ जे मिळतात हे सगळे गुजरातवरूनच येत आहेत. गुजरातवरूनच येत आहेत. आणि महाराष्ट्राला मी मागे सांगितलं होतं की महाराष्ट्र हा जवळजवळ उडता पंजाब होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांवर कोणाचाही धाक नाही. किंबहुना अशा गोष्टींच्याकडे कानाडोळा करा असं तर कोणी सांगितलेलं नाही ना. अशी संशय यावा अशी ही तुमची संभाजीनगरची काय तुम्ही या ठिकाणी जी काही घटना सांगताय अशा महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक घटना घडत आहेत. डिलिमिटेशन बिल आता संसदेत समोर आलेलं आहे, काय वाटतं पारित होईल? असं आहे की डिलिमिटेशन बिल हे आता यावेळेला पारित होईल. ते पारित करावं लागेल. या डिलिमिटेशन बिलाचा थोडासा मी अभ्यास केला तर मुळामध्ये मागच्या वेळेला यावेळेला डिलिमिटेशन बिल हे नाकारलं गेलं. बरोबर आहे. सांगितलं काय गेलं की महिला आरक्षण आम्हाला द्यायचं आहे आणि महिला आरक्षणाला विरोध या लोकांनी केला. खरं तर आमच्या देशातला निवडणूक आयोग हा जिवंत आहे का? हा निवडणूक आयोग स्वायत्त संस्था म्हणून त्याला स्वतःचं काय स्वायत्ता आहे की नाही हे त्यांना कळतं का? हा प्रश्न विचारण्याची वेळ आली. का तर ज्या वेळेला हे बिल आणलं गेलं त्यावेळेला 5 राज्यांच्या निवडणुका देशामध्ये सुरू होत्या आणि देशामध्ये निवडणुका सुरू असताना त्या मतदारांच्यावर प्रभाव पडेल असा निर्णय हा महिला विधेयकाचा, असा निर्णय हा डिलिमिटेशन कमिटीचा किंवा डिलिमिशनचा निर्णय निवडणूक आयोगानं वास्तविक आणि ते स्पेशल अधिवेशन होतं, अधिवेशन रेग्युलर नव्हतं, द्यायला नको होतं. काय चाललंय या देशामध्ये तुम्ही समजून घ्या. तिसरी गोष्ट महिलांचं आरक्षण तुम्ही जे काय सांगताय ना हे महिलांच्या आरक्षणाच्या नावाखाली हे देशाची दिशाभूल करतायत, देशाची फसवणूक करतायत, देशाचा विश्वासघात करतायत. महिला आरक्षण हे 23 सप्टेंबर 2023लाच मंजूर झालेलं आहे. 2023ला सप्टेंबरच्या 2023ला महिला आरक्षण मंजूर केलं आणि प्रत्यक्षपणे 2024च्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये महिलांना आरक्षण लागू नाही केलं. कंटाळवाणा विषय असला तरी ऐकून ठेवा. ते आरक्षण लागू नाही केलं. 2024ची तुम्हाला आम्ही आरक्षण देणार सांगून निवडणूक त्या ठिकाणी मारून नेली. आता राहिला प्रश्न डिलिमिटेशन. डिलिमिटेशन करण्याचा अधिकार हा कुठल्याही सरकारला नाही. त्याच्याकरता स्वतंत्र आयोग आहे. स्वतंत्र आयोग आहे ते आयोगाने ठरवायचं आहे की हे डिलिमिटेशन कशा पद्धतीने असावं. या डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना. ही पुनर्रचना कशी असावी त्या आयोगाने ठरवायचं आहे. पण हे इतके विद्वान आहेत 2 नेते देशामधले, यांनी 865 खासदार आम्ही करणार म्हणून सांगितलं. अरे याला काहीतरी धोरण असेल की नाही, याला काही निकष असतील की नाही. आणि म्हणून ते त्यावेळेला विरोध झाला. तो तसा विरोध झाला नाही. महिला आरक्षणाला 454 खासदारांनी मतदान केलं. तिथले 452 खासदारांनी महिला आरक्षणाच्या बाजूने मतदान केलं. कुठल्याही पक्षाने विरोध केलेला नाही. आता डिलिमिटेशनच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, मी पुढे जाऊन वाचलं तसं जर असेल तर हे सहजासहजी डिलिमिटेशन होईल. जी एक भीती होती की एका विशिष्ट भागामध्ये खासदारांची किंवा आमदारांची संख्या वाढेल आणि एका विशिष्ट भागामध्ये ती कमी होईल, त्याच्याकरता म्हणून खास गृहमंत्री अमित शाह साहेबांनी त्या अधिवेशनच्या पूर्वी जे अधिवेशनमध्ये बिल फेटाळलं गेलं ना त्या अधिवेशनापूर्वी सगळ्या विरोधी पक्षातल्या सदस्यांची वेगवेगळ्या बैठका अमित शहानी घेतल्या होत्या. अमित शाह साहेबांनी घेतल्या होत्या सगळ्यांच्या. राष्ट्रवादी वेगळी, शिवसेना वेगळी,
काँग्रेस वेगळी, समाजवादी वेगळी, सगळे. आणि काय सांगितलं होतं, आम्ही बिल आणतोय. बिलामध्ये तुम्हाला भीती काय आहे की उत्तर प्रदेशमधल्या किंवा उत्तर भारतामधल्या, प्रदेश म्हणता येणार नाही, उत्तर भारतातल्या जागा वाढतील आणि दक्षिण भारतातल्या जागा कमी होतील. तुम्ही पण विरोधी पक्षनेते ऐकून ठेवा, हे सगळं कमी होतील. त्याला सरसकट आम्ही एक फॉर्म्युला काढलेला आहे की आता ज्या जागा आहेत त्या त्या राज्यांमध्ये त्या सगळ्या जागा दीडपट करायच्या. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जर आता 80 खासदारांच्या जागा आहेत तर ते 120 होतील आणि महाराष्ट्रामध्ये 48 आहेत त्या 72 होतील. मिळून रेशो सारखाच राहणार आहे. सदस्य संख्या वाढेल आणि असं आम्ही बिल आणतोय. तुम्ही नुसतं म्हणून ते मंजूर करून टाका. मंजूर मंजूर मंजूर. आणि बिल शेवटच्या क्षणाला हातामध्ये दिलं आणि त्याच्यामध्ये हा क्लॉजच नाही. हे किती लबाड आहे हे लक्षात घ्या. हा क्लॉजच नाही दीडपट सदस्य संख्या सरसकट वाढवण्याची. आणि म्हणून विरोधी पक्षानं त्याला विरोध केला. दुर्दैवाने विरोधी पक्षाकडून हा मुद्दा व्यवस्थितपणे मांडलाच नाही, मांडला नाही. आणि माझी खात्री आता अशी आहे की परवांच्या दिवशी जरासं असं फार असे हवेत जे गेले होते ना हे सत्ताधारी पक्ष, ते आता जमिनीवर आणलेत. सीएनजीच ना, ते सीएनजी नव्हे, जेएनजी नाही पण ते सीजेपी त्यांनी त्यांना जमिनीवर आणले. त्यामुळे माझी खात्री अशी आहे की ती सरसकट दीडपटीचं आरक्षण आणतील आणि ते आणलं तर ते मंजूर व्हायला विरोध होईल असं मला वाटत नाही. बरोबर, त्याचा ऑडिओ व्हायरल झाला. हो बरोबर. काय सांगायचं त्याबद्दल काय सांगायचं. सध्या सरकारच प्रत्येक ठिकाणी गुंडगिरी करतंय. सरकारचीच गुंडगिरी प्रत्येक ठिकाणी आहे. मंत्र्यांची गुंडी एकमेकाला मारतायत. मंत्री पोलीस मंत्र्यांना मारतायत. मंत्री आपापसामध्ये लढाया करतायत. आमदार एकमेकांच्या विरोधात लढतायत. अधिकारी विरुद्ध जे लोकप्रतिनिधी संघर्ष सुरू आहे. त्यामुळं वरपासून खालपर्यंत सगळी गुंडगिरी सुरू आहे. हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. सर, एक प्रश्न आहे ऑफिसचा. परभणी रुग्णालयात 108 क्रमांकावर 7 वेळा फोन करून सुद्धा परभणीत आहे ती रुग्णवाहिका आलेली नाहीये. महिलेचा आणि बालकाचा मृत्यू झालेला आहे. अरे बापरे, तुम्ही म्हणता हे असं असेल तर फार दुर्घटना, फार हे म्हणजे दुर्दैवी घटना आहे. मुळामध्ये हे 108 नंबरच्या रुग्णवाहिकाची स्कीम ही आली कधी? ही आली 2014-19 पूर्वी, मला वाटतं 2009लाच आली इलेक्शनमध्ये. ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने आणलेली स्कीम. मी सभागृहामध्ये याच अधिवेशनमध्ये काढलं होतं की ह्या सगळ्या आता गाड्या 15-20 वर्षापूर्वीच्या आहेत. ह्या गाड्या आता ताबडतोब त्या ठिकाणी बाद केल्या पाहिजेत, रिजेक्ट केल्या पाहिजेत, त्या गाड्या स्क्रॅप केल्या पाहिजेत आणि नवीन गाड्या घेतल्या पाहिजेत. हा मी आग्रह केला. त्याच वेळेला मंत्र्यांनी सांगितलं की होय भास्करराव, तुमचं म्हणणं बरोबर आहे, ह्या गाड्या आता व्यवस्थित सर्व्हिस देत नाही. पण तुम्ही सांगताय ती बाजू दुसरी आहे. तुम्ही काय सांगताय की हॉस्पिटलमध्ये किंवा त्या गाडीच्या तिथं नंबरावर फोन करून रिस्पॉन्सच कोणी दिला नाही. ही बाब गंभीर आहे. गाडी बंद पडली की नाही पडली हा भाग वेगळा, पण त्या फोनला कोणी रिस्पॉन्स दिला नाही याचा अर्थ हे महाराष्ट्र केअरलेस लोकांच्या हातामध्ये महाराष्ट्र आहे. केअरलेस मंत्र्यांच्या हातामध्ये आहे. केअरलेस प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्यांच्या सगळ्यांचा केअरलेसपणा म्हणजे निष्काळजीपणामुळं तुम्ही म्हणता तसं झालं असेल तर या छोट्या बालकाचा आणि त्याच्या आईचा मृत्यू झाला. याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार आहे आणि म्हणून या सरकारवर 302चा खटला तात्काळ दाखल केला पाहिजे. मोदींकडे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी केलेली आहे. या भेटीमुळे विलीकरणाची नांदी सुरू झाली का असं वाटते का? असं आहे की देशाच्या पंतप्रधानांना कुठल्या तरी विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी भेटले म्हणजे विलिनीकरण सुरू. अहो, ते पंतप्रधान जरी वागत असले ते त्यांच्या पक्षासारखे, परंतु अपेक्षा अशी असते की देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीचा सभापती किंवा गावचा सरपंच किंवा माझ्यासारखा आमदार यांनी निवडणुकीकरता पक्ष बघायचा असतो. अन्य वेळेला जनतेची सुखदुःख बघायची असतात. आणि म्हणून नरेंद्र मोदींना पवार साहेबांचे खासदार भेटले म्हणजे विलिनीकरण सुरू झालं
असा अर्थ काढण्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला स्वारस्य नाही आणि त्यावर भाष्य करून मी माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही. अर्थ खात्यावरनं रोहित पवारांनी टीका केलेली आहे. अजितदादांच्या अनुपस्थितीत भाजप यांच्या पक्षाची ताकद कमी करत असून राष्ट्रवादीला महत्वाचे अर्थ खाते मिळणं कठीण असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. खरंच म्हणाले रोहित पवार कशाला म्हणायला पाहिजे? सूर्यप्रकाश हे इतकं स्वच्छ आहे. केवळ अजितदादा पवारांच्या पक्षाचं महत्व कमी करणं नाही चाललंय, एकनाथराव शिंदेच्या पक्षाचं महत्व सुद्धा कमी करायचं काम झपाट्यानं सुरू आहे. त्यामुळे अर्थ खातं हे त्या अजित पवार गट पक्ष जो आहे त्याला मिळेल अशी अजिबात सुतराम सुद्धा शक्यता नाही. भाजपाची नीतीच अशी आहे की माझं ते माझं आणि तुझं ते सुद्धा माझं, अशी ज्यांची हडेलप्पी प्रवृत्ती आहे त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा तुम्ही काय करणार? हीच करणार. सुनील तटकरेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. पक्षाचे संविधान आणि अंतर्गत लोकशाही डावलून सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी झालेली नियुक्ती घटनाबाह्य असल्याची तक्रार भाऊसाहेब गोरे यांनी केलेली आहे. तर भाऊसाहेब गोरे कोण हे काय खरं तर मला माहित नाही. खरं सांगितलं, भाऊसाहेब गोरे कोण आहे ते मला माहित नाही. ते एक गोरे म्हणून एक पदाधिकारी होते सोलापूरचे, पण त्यांचं नाव भाऊसाहेब गोरे नाही. मुद्दा असा आहे याच्यामध्ये, खरं तर दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षाबद्दल मी बोलणं, काय होईल ते फक्त पाहणं एवढंच आपण ठरवलेलं आहे. संभाजीनगरमध्ये आता मोठ्या प्रमाणात अश्रुधुराचा कांड असेल किंवा पाण्याचा मारा सुरू आहे. कशा पद्धतीने आंदोलनाकडे तुम्ही बघताय? असं आहे की जंतर मंतरवर दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं आणि ते आंदोलन चिघळलं आणि त्या आंदोलनाची संपूर्ण देशामध्ये नव्हे जगामध्ये दखल घेतली गेली आणि विद्यमान केंद्रीय सरकारची छितू झाली आणि म्हणून आपली गेलेली लाज झाकण्याकरता म्हणून झारखंडचं विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे ते चिघळवण्याचा प्रकार कोण करतंय ते बघा. झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यातल्या 90% मागण्या पूर्ण झाल्या. तिथले मुख्यमंत्री सोरेन, काय नाव, हेमंत सोरेन, तिथले मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि तिथले राज्यपाल यांनी त्या विद्यार्थ्यांबरोबर 6 वेळा बैठका घेतल्या. 6 वेळा त्यांच्या 90-99% मागण्या मान्य केल्या. पण त्याच्याबरोबर विरोधात 25 दिवसामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळातला एकही मंत्री या म्हणजे हे कॉक्रोच जनता पार्टीच्या विद्यार्थ्यांना भेटायला गेला नाही. सोनम वांगचूक सारखा एक सायंटिस्ट, शास्त्रज्ञ, उच्च शिक्षण तज्ज्ञ उपोषणाला बसला, त्याच्याशी साधी चर्चा सुद्धा केली नाही. हा अहंकारामुळं यांनी हे संकट ओढवून घेतलं आणि म्हणून त्या संकटाचा कुठे ना कुठेतरी लोकांना विसर पडावा, ते त्यांनी केलेलं पाप ते डायव्हर्ट करण्याकरता म्हणून झारखंडच्या विद्यार्थ्यांचा मोर्चाचं निमित्त करून तो मोर्चा कोणतरी चिघळवण्याचा प्रयत्न करतंय. त्या मोर्चाचा शेवटी कोणतरी प्रायोजक आहे एवढं नक्की. जरांगे पाटलांनी त्यांचा दौरा झालेला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि ठेकेदारांच्या टक्केवारीमध्ये हा महामार्ग अडकला असा आरोप त्यांचा आहे. तुम्हाला काय वाटतं? असं आहे की मुळामध्ये हा महामार्ग व्हावा याकरता म्हणून ज्यांची जबाबदारी होती, ज्यांचा अधिकार आहे, ज्यांच्या मालकीचा, ज्या खात्याचा हा महामार्ग आहे, यांनी हा महामार्ग पूर्णत्वात जावा याकरता नक्की काही विशेष अशा प्रकारची जबाबदारी घेतली का? या महामार्गाकडे त्यांनी जातीनिशी लक्ष दिलं का? हा महामार्ग रखडू नये, वेळेत पूर्ण व्हावा म्हणून त्यांनी काही विशेष अशा पद्धतीची काही उपाययोजना केली का? 2च कारणं सांगत बसले. ते म्हणजे इथले लोक काही कोर्टामध्ये गेले त्यामुळे वेळ झाला. कोण कोर्टामध्ये गेलं, कुठल्या जागेकरता कोर्टामध्ये गेलं, याची कधी नावं समोर आलीत का? आलेली नाही.
मला लोक 100 वेळा प्रश्न इथे विचारतात, मला एवढ्या शिव्या देतात. कॉन्ट्रॅक्टर काम सोडून जातात. का सोडून जातात काम कॉन्ट्रॅक्टर? याचा कधी खुलासा झाला का? फक्त हवेत तीर चालवणं, या पलीकडे हा रस्ता पूर्ण का नक्की होऊ शकला नाही याचं ठोस कारण कधीही संबंधितांनी दिलं नाही आणि ठोस उपाययोजना केली नाही. त्यामुळं हा महामार्ग रखडलेला आहे. त्यामुळं राज ठाकरेच कशाला, आम्ही देखील बोंब मारतोय. प्रत्येक अधिवेशनमध्ये या ना त्या मार्गानं, या ना त्या आयुधाचा वापर करून मुंबई गोवा महामार्ग याचा आम्ही विषय कधी काढला नाही असं एक अधिवेशन कुणी पण दाखवा. किती मंत्री झाले? आज 2014 पासून बांधकाम मंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील पण झाले, रवींद्र चव्हाण पण झाले, आज शिवेंद्रराजे भोसले पण आहेत आणि 2014 पासून कायमचे नितीन गडकरी केंद्रीय बांधकाम मंत्री आहेत. सरकार त्यांचं तिथेही आहे, इथेही आहे. आणि म्हणून हा रस्ता जाणीवपूर्वक रखडवण्यात आलेला आहे, ही वस्तुस्थिती खरी आहे. पण साहेब, फक्त महामार्ग नव्हे तर राज्यातले जे राज्यमार्ग आहेत किंवा ग्रामीण मार्ग जे आहेत तिथे खड्ड्यांचा जो प्रश्न आहे हा पूर्ण राज्यभरात आता मोठा बंद आहे. पुण्यातलं तर एक पूर्ण MIDC शिफ्ट होते आता, आज सकाळी अशी बातमी आली. हे गंभीर वाटत नाहीये? असं आहे की आम्हाला गंभीर काय वाटतंय यापेक्षा निवडणुकीमध्ये आपण गंभीर का राहत नाही हा लोकांनी विचार करण्याची गरज आहे. आज तुम्ही जर बघितलं तर सोशल मीडियावर दोघांची भाषणं मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि दुसरे देशाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी साहेब. ते काय सांगत असतात, दोघंही काय सांगतायत की 2024 पर्यंत आम्ही या ठिकाणी अशी टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे, अशी टेक्नॉलॉजी आम्ही आणलेली आहे, अशा टेक्नॉलॉजीचा आम्ही वापर करतो आहोत की अमेरिकेच्या सुद्धा अधिक चांगले रस्ते हे आम्ही केलेले असतील आणि ते रस्ते आमचे झालेले असतील. अमेरिकेपेक्षा आम्ही उत्तम रस्ते या देशाला देणार आहोत आणि 2024ला ते आम्ही पूर्णपणे हे रस्ते पूर्ण करणार आहोत. आज त्याच रस्त्यावर हजारो ठिकाणी माल वाहतूक गाड्या अडकून पडलेल्या आहेत, चिखलामध्ये फसलेले दाखवलेले आहेत. रस्त्याचे खड्डे तुम्ही मोजू शकत नाही, इतके रस्त्याचे खड्डे आहेत. यांनी बांधलेले पूल धडाधड कोसळत आहेत, यांनी केलेल्या ज्या काही संरक्षण भिंती आहेत त्या धडाधड कोसळत आहेत. त्यामुळं तुम्ही म्हणता कसं की संपूर्ण राज्य नाही, संपूर्ण देशामधल्याच रस्त्यांची अधोगती झालेली आहे, हे आता या ठिकाणी स्पष्ट व्हायला लागलं. याला जोडून प्रश्न आहे, जे विरोधक असं म्हणतायत राज ठाकरेंचा जो दौरा झाला तो त्यांनी उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन जर केला असता तर अधिक उत्तम झालं असतं. असं आहे की केंद्रामध्ये कुठलाही विषय निघाला की पंडित जवाहरलाल नेहरू कुठे आहेत? पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केलं? ते पंडित जवाहरलाल नेहरू कुठे आहेत? आज 1964 ते 36 आणि 26 62 वर्ष झाले ते स्वर्गवासी झाले, तरी सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केलं हे शोधण्याचं काम सुरू आहे. म्हणजे आता तर मला असं वाटतं की परवाच्या दिवशी जुलैमध्ये 22 जुलैला 20 जुलैला जे जंतर मंतरवर जेनझी या तरुणांनी जे आंदोलन केलं, मला वाटतं स्वर्गातून त्यांना प्रेरणा पंडित जवाहरलाल नेहरूंनीच दिलेली असावी. तसंच महाराष्ट्रामध्ये काही झालं जे काल परवापर्यंत ज्यांची तुम्ही नावं घेताय त्यांच्या क्लिप बघा, काय आहेत त्यांच्या क्लिप बघा की कशा पद्धतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरेंची त्या ठिकाणी भलावण ते करतायत, कशा पद्धतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत काय त्यांचे शब्द अपुरे पडतात, एवढे त्यांचे गुणगान गात आहेत, एवढे त्यांचे गोडवे गात आहेत. ते आज लोक काही झालं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे कुठे आहेत म्हणून विचारतात. अशा लोकांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊन त्यांचं नसलेलं महत्व वाढवण्याची मला इच्छा नाही. त्यांना फसवण्याचं काम हे सरकार करेल आणि मनोज जरांगे पाटलांचं नाव बदनाम व्हावं अशा पद्धतीचा डाव हे सरकार रचेल म्हणून मी सांगितलं होतं. याचं कारण असं आहे की मनोज जरांगे पाटलांना प्रत्येक वेळी आश्वासनं कोण देतं? कधी एकनाथराव शिंदे देतात, कधी आता सध्या फार मोठे झालेले आमचे नेते उदय सामंत देतात,
कधी बावनकुळे देतात, कधी ते सातारला मार खाल्लेले कोणते शंभूराज देसाई देतात आपल्याच पोलिसांकडनं, शंभूराज देसाई देतात. मग आता नवीन एक चेहरा पुढे काढलाय, प्रसाद लाड त्यांना त्या ठिकाणी आता शब्द देतात. ह्या सगळ्या आंदोलनाच्या पाठीमागे मी स्पष्टपणे सांगतो, देवेंद्र फडणवीस यांनी कधीतरी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली का? कधीतरी सगळ्या पक्षाचे सगळे नेते गेले, पण देवेंद्र फडणवीस कधीतरी गेले का? नाही गेले ना. भर सभागृहामध्ये मी सांगितलंय, भर सभागृहामध्ये की यांनी किती जणांनी कुठलीही आश्वासनं दिली, तर जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्यांची तयारी नाही किंवा त्यांची मानसिकता नाही, तोपर्यंत फक्त आणि फक्त काही लोकांच्या तोंडून आश्वासनं देण्याचं काम करवलं जाईल, परंतु प्रत्यक्षपणे मराठा समाजाच्या पदरामध्ये काहीही पडणार नाही. हे मी तेव्हाही सांगितलं होतं, सभागृहामध्ये माझी मी भूमिका तेव्हाही मांडली होती. आजही प्रत्येक समाजाच्या आंदोलनाला देवेंद्र फडणवीस गेलेले आहेत, फक्त मराठा समाजाच्या आंदोलनाला देवेंद्र फडणवीस गेलेले नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या दरम्यान गोळीबार झाला. 2 वर्षाच्या पोरांचे हातपाय तोडले गेले. का गोळीबार झाला? कुणी आदेश दिला? तोपर्यंत मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधी पुढे आलं होतं का? मग तो गोळीबार करणारा अधिकारी, हाच अधिकारी त्यांचे मंत्री शंभूराज देसाई आणि ते मकरंदाबा पाटील यांना मारण्यामध्ये हाच अधिकारी होता. त्याला प्रमोशन दिलं गेलं, त्याला पूर्णपणे पाठीशी घातलं गेलं. लक्षात आलं तुमच्या? त्यामुळे जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांची भूमिका स्पष्ट नाही, तोपर्यंत मराठा समाजाची ही अशाच पद्धतीची वातात वाणवा आणि त्यांचा सातत्यानं शब्द देऊन फसवण्याचा उपमर्द केला जाईल. हे मी तर आज म्हणतोच, काल परवा पण म्हटलोय, पण तुम्ही जरा युट्यूबवर जा आणि आज एक देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले मंत्री त्यांचं भाषण काढून बघा. या देवेंद्र फडणवीसांच्या जाती म्हणजे नावामध्ये फळ आहे, ते फसवणारच. ते हाफ पॅन्ट घालतात, ते आपल्याला मराठ्यांना आरक्षण देतील का? ते फडणवीस आहेत म्हणजे त्यांच्या जातीचा उल्लेख करून त्यांच्या कॅबिनेटमधल्या मंत्र्यांनी भाषण केलेलं आहे. ते आपल्याला मराठ्यांना देतीलच का? आणि त्यांच्यावर काय काय त्यांनी आरोप केलेले आहेत ते एकदा जाऊन बघा आणि ऐका. म्हणजे आम्ही म्हणतो म्हणून नाही, तर त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या मंत्र्यांना सुद्धा देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या पदरामध्ये काय टाकतील याचा काडीचा विश्वास नाही. याच्यावर खरं तर खुलाशावर बोललं पाहिजे. सातत्यानं त्यांचे काही जे चेले चपाटे आहेत ना, ते जेवढं महायुतीनं दिलं तेवढं कुणीही दिलं नाही म्हणून सांगतात, पण काय दिलं त्याचा कधी उल्लेख करतात काय? आम्ही आरक्षण आणलं म्हणून सांगतात. अरे 2013-14 सरकार काय तुमचं होतं महाराष्ट्रामध्ये? बऱ्याच गोष्टी ह्या आरक्षणावर आहेत. या आरक्षणासंदर्भातली अनेक भाषणं मी स्वतः सभागृहात ऐकलेत. अनेक वेळेला अनेक ठिकाणचं मी त्या ठिकाणी वेगवेगळे दस्तावेज मोठ्या प्रमाणात वाचलेत. परंतु आपण छोटा माणूस असल्यामुळे या भानगडीत मी जास्त पडत नाही. पण मी पुन्हा सांगतो, देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला काही देतील असं वाटत नाही. शरद उत्कृष्ट दर्जाचं असल्याचे स्पष्ट झालं. काय सांगाल या संदर्भात? मी सांगितलं ना, आता तुम्हाला तेच सांगितलं, कोणाचं लक्ष कोणाकडे नाही, कोणाचंही कोणाकडे लक्ष नाही. खोटी कॉन्ट्रॅक्ट काढायची, त्यांना ऍडव्हान्स द्यायचा, त्याच्यातलं आपलं कमिशन अगोदर काढून घ्यायचं आणि मग तो रस्ता असेल, त्या पाणी योजना असतील, ते हॉस्पिटलची औषधं असतील, नाहीतर बालकांचा पोषण आहार असेल, या सगळ्यामध्ये संपूर्णपणे भ्रष्टाचाराची कीड या सरकारनं लावण्याचं काम केलं. एकूणच या महाराष्ट्राच्या संपूर्ण योजनांना हे सरकार म्हणजे लागलेली कीड आहे. आज जे तुमचं कार्यकर्त्यांचं माझ्या